विरारमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांचा उच्छाद पाहायला मिळाला। एकी ठिकाणी नर्तकी नाचते आणि तिच्या अंगावर पैसे उधळले जातात। ही दृश्य पुन्हा एकदा पहा। निमित्त आहे एका फर्निचरच्या दुकानाचं उद्घाटन। फर्निचरच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी या नाचणाऱ्या मुलीला आणलं आणि केवळ नाचून यांचं समाधान पाहून झालं नसेल, यांनी पैसे देखील उडवलेले आहे। विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात ही घटना घडली आणि विशेष म्हणजे रात्री 11 वाजेपर्यंत हा धिंगाणा सुरू होता। इतरत्र नवरात्री असो, गणपती असो, तुमच्या घरी फक्त 10 नंतर पोलीस येतात आणि तुमचा बँड बंद करतात, परंतु या ठिकाणी 11 वाजेपर्यंत जो आहे अशा प्रकारचा धिंगाणा सुरू होता। विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात बेस्ट फर्निचर दुकानाचं उद्घाटन बुधवारी रात्री होतं। ऑर्केस्ट्रा डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं। भोजपुरी गाण्यावर महिला नर्तकीने नृत्य सादर केले असताना आयोजकाकडून नोटांचा वर्षाव करण्यात आला। प्रेक्षकांनी मोबाईलवर हा व्हिडिओ शूट केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झालेला आहे। भोजपुरी गायच्या सैयाजी दिल का मांगले गमछा बिछाई या हिट गाण्यावर महिला रंगदान नृत्य सादर करत होती। प्रेक्षक देखील आनंदाने तिचं नृत्य आनंदात घेत होते। परंतु अचानक या ज्या परप्रांतीयांना काय सुचलं की त्याने एखाद्या बारमध्ये बारवाल्यावर पैसे उडवावे, तसे या महिलेवर पैसे उडवलेले आहे। वसईमध्ये याआधी देखील एका धार्मिक कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचे पैसे उडवल्याची घटना घडली होती। तुम्ही एका फर्निचर दुकानाच्या ओपनिंगला अशा प्रकारच्या महिलांना नाचवायला बोलवतात आणि अशा प्रकारचं कृत्य करतात, नेमकं म्हणायचं तरी काय? आता विरार पोलीस या संपूर्ण घटनेवर काय कारवाई करतात ते देखील पाहावं लागणार आहे। एकीकडे रात्री 10ची मर्यादा ओलांडली, अशा प्रकारे पैसे उधळले, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? ही आपल्या वसई विरारची संस्कृती आहे का? वसई विरारला तसा ऐतिहासिक वारसा आहे आणि वसई विरारमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने आणि एकोप्याने राहतात, परंतु असे काही समाजकंटक किंवा असे काही छोटेसे मुठभर परप्रांतीय तुमच्या आमच्या वसई विरारचं नाव खराब करतात। कशा प्रकारे हा धिंगाणा आहे आपण पुन्हा एकदा पाहूया।